आता आपण ह्या व्हिडिओमध्ये समाजवाद व समतावाद यांची माहिती अभ्यासणार आहोत. समाजवाद विरुद्ध साम्यवाद समानता. साम्यवाद आणि समाजवाद हे आर्थिक विचारांच्या दोन डाव्या विचारसरणीचा संदर्भ देणारे छात्रार्थी शब्द आहेत. दोघेही भांडवलशाहीला विरोध करतात, परंतु समाजवाद काही दशकांपूर्वी कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगेल्स यांच्या 1848च्या कम्युनिस्ट घोषणापत्राची अगोदर आहे. ते दोन्हीही आर्थिक तत्त्वज्ञ आहेत जे सार्वजनिक मालकीचे समर्थन करतात, विशेषतः उत्पादनाच्या साधनावर आणि समाजात वस्तूंचे वितरण आणि देवाणघेवाण, आणि दोन्ही तत्त्वज्ञान मुक्त बाजार भांडवलशाहीच्या विरुद्ध चालते, जे वाद घालतात, कामगारांचे शोषण करतात आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यात वाढणारी दरी निर्माण करतात. फरक. तथापि समाजवाद आणि साम्यवाद यांच्यात फरक आहेत. खरं तर साम्यवाद हा समाजवादाची कठोर आणि सर्वसमावेशक आवृत्ती म्हणून विचार केला जाऊ शकतो. साम्यवाद अंतर्गत सर्व मालमत्ता सांप्रदायिक मालकीची आहे, खाजगी मालमत्ता अस्तित्वात नाही. समाजवादाच्या अंतर्गत व्यक्ती असूनही खाजगी मालमत्तेची मालकी घेऊ शकतात. कार्ल मार्क्सने भाकीत केले की मध्यम आणि उच्च वर्गाच्या विरोधात हिंसक कामगार उठाव कम्युनिस्ट राज्य घडून आणेल, तर समाजवादी प्रचलित सामाजिक आणि राजकीय संरचना उखडून न टाकता बदल आणि सुधारणा शोधतात, आणि कम्युनिस्ट सिद्धांतानुसार कामगारांना आवश्यक ते दिले पाहिजे, तर समाजवादी सिद्धांतानुसार त्यांना त्यांच्या अर्थव्यवस्थेतील योगदानाच्या पातळीसाठी भरपूर दिले जाते. समाजवादी आणि भांडवलशाही यांच्यात संघर्ष. समाजवादी दावे. समाजवाद आणि भांडवलदार यांच्यात वादाचे अनेक मुद्दे आहेत. समाजवादी भांडवलशाही आणि मुक्त बाजाराला अयोग्य किंवा आणि शक्यतो टिकाऊ मानतात. बहुतेक समाजवाद्यांचे म्हणणे आहे की बाजार भांडवलशाही खालच्या वर्गाने पुरेसा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ आहेत. त्यांचे म्हणणे आहे की लोभी मालक मजुरी दडपतात आणि स्वतःसाठी नफा टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. भांडवलदार दावे. बाजार भांडवलशाहीचे समर्थक असा प्रतिवाद करतात की समाजवादी अर्थव्यवस्थांना वास्तविक बाजारभावाशिवाय दुर्मिळ संसाधनाचे कार्यक्षमतेने वाटप करणे आवश्यक आहे, ज्याचा दावा आहे की परिणामी टंचाई, अधिशेष आणि राजकीय भ्रष्टाचार यामुळे गरिबी कमी होणार नाही. म्हणूनच ते म्हणतात समाजवाद अव्यवहार्य आणि अकार्यक्षम आहे, विशेषतः दोन मोठ्या आव्हानांनी ग्रस्त आहे. समाजवादासाठीचे पहिले आव्हान, ज्याला व्यापकपणे प्रोत्साहन समस्या म्हटले जाते, ते म्हणजे कुणीही स्वच्छता कर्मचारी बनू इच्छित नाही किंवा गगनचुंबी इमारतीच्या खिडक्या धुवू इच्छित नाही. म्हणजेच समाजवादी योजनाकार परिणामांच्या समानतेचे उल्लंघन केल्याशिवाय मजुरांना धोकादायक किंवा अस्वस्थ नोकऱ्या स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकत नाहीत. गणनेच्या समस्या अधिक गंभीर आहे. ही संकल्पना अर्थशास्त्रज्ञ लुडविग फॅन मिसेस यांनी 1920च्या लेख समाजवादी कॉमनवेल्थमधील आर्थिक गणनामधून उद्भवली आहे. समाजवादी मिसेस लिहितात, किंमत यंत्रणेशिवाय कोणतीही वास्तविक आर्थिक गणना करण्यास अक्षम आहे. अचूक घटक खर्चाशिवाय कोणतेही खरे लेखांकन होऊ शकत नाही. फ्युचर्स मार्केटशिवाय भांडवल कालांतराने कार्यक्षमतेने कधीही पुनर्रचना करू शकत नाही. मिश्र अर्थव्यवस्था कशा विकसित होता? मिश्र अर्थव्यवस्था अजूनही तुलनेने तरुण आहेत आणि त्यांच्या सभोवतालचे सिद्धांत अलीकडचे संहिताबद्ध केलेले आहेत. द वेल्थ ऑफ नेशन्स, ॲडम स्मिथचा अग्रगण्य आर्थिक ग्रंथ, असा युक्तिवाद केला की बाजार उत्स्फूर्त होतो आणि राज्य त्यांना किंवा अर्थव्यवस्थेला निर्देशित करू शकत नाही. जॉन बॅप्टिस्ट से एफ
एफ हायेक, मिल्टन फ्रीडमन आणि जोसेफ शुम्पेटर यांच्यासह नंतरचे अर्थशास्त्रज्ञ या कल्पनेचा विस्तार करतील. तथापि 1985 मध्ये राजकीय अर्थव्यवस्थेचे सिद्धांतकार गॅगस्टिक आणि फिलिप स्प्लिटर यांनी आर्थिक प्रशासन हा शब्दप्रयोग सादर केला, ज्या बाजारपेठा उत्स्फूर्त नसतात परंतु संस्थांनी तयार केलेल्या पाहिजेत आणि त्यांची देखभाल केली पाहिजे. राज्याला आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांच्या नियमांचे पालन करणारी बाजारपेठ निर्माण करणे आवश्यक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या मिश्र अर्थव्यवस्थेने दोन मार्गाचा अवलंब केला आहे. प्रथम असा की गृहीत धरते की खाजगी व्यक्तींना मालमत्तेचा, उत्पन्नाचा आणि व्यापाराचा अधिकार आहे. राज्याचा हस्तक्षेप हळूहळू विकसित झाला. सामान्यतः ग्राहकांच्या संरक्षणाच्या नावाखाली सार्वजनिक हितासाठी ऊर्जा व संप्रेषणासारख्या क्षेत्रांमध्ये कल्याण प्रदान करण्यासाठी किंवा सामाजिक सुरक्षा जाळ्याच्या इतर पैलूंसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उद्योगांना समर्थ देण्याच्या नावाखाली युनायटेड स्टेट्स यासारख्या बहुतेक पाश्चात्य लोकशाही या मॉडेलचे अनुकरण करतात. दुसरा मार्ग राज्याशी संबंधित आहे, जे शुद्ध सामूहिक किंवा निरंकुश राजवटीमधून विकसित झाले आहेत. व्यक्तीचे हित हे राज्याच्या हितसंबंधाच्या तुलनेत फार दूरचे मानले जाते, परंतु आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी भांडवलशाहीच्या घटकांचा अवलंब केला जातो. चीन आणि रशिया ही दुसऱ्या मॉडेलची उदाहरणे आहेत. समाजवादातून संक्रमण. एखाद्या राष्ट्राला उत्पन्नाची साधने समाजवादाकडून मुक्त बाजारपेठेत हस्तांतरित करणे आवश्यक आहे. केंद्रीय प्राधिकरणासाठी खाजगी व्यक्तीकडे कार्य आणि मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला खाजगीकरण म्हणतात. खाजगीकरण तेव्हा घडते जेव्हा मालकी हक्क जबरदस्तीने सार्वजनिक प्राधिकरणाकडून खाजगी अभिनेत्यांकडे हस्तांतरित केल्या जातात. मग ती कंपनी असो किंवा व्यक्ती. खाजगीकरणाच्या विविध प्रकारांमध्ये खाजगी कंपन्यांना करार करणे, फ्रँचायझी देणे आणि सरकारी मालमत्तेची थेट विक्री करणे किंवा विनिवेश याचा समावेश होतो. सरकारी नियंत्रण करार करणे. काही प्रकरणांमध्ये खाजगीकरण खरोखर खाजगीकरण नाही. बिंदूमध्ये खाजगी कारागृह स्पर्धात्मक बाजारपेठांमध्ये सेवा पूर्णपणे सोपवण्याऐवजी आणि मागणी किंवा पुरवठा यांच्या प्रभावामुळे युनायटेड स्टेट्समधील खाजगी कारागृहे ही फक्त एक करारबद्ध सरकारी मक्तेदारी आहे. तुरुंगाची निर्मिती करणाऱ्या कार्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात सरकारी कायद्यांद्वारे नियंत्रित केली जाते आणि सरकारी धोरणांद्वारे अंमलात आणली जाते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की सरकारी नियंत्रणाच्या सर्व हस्तांतरणाचा परिणाम मुक्त बाजारांमध्ये होत नाही. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की सरकारी नियंत्रणाच्या सर्व हस्तांतरणाचा परिणाम मुक्त बाजारांमध्ये होत नाही. समाजवादी अर्थव्यवस्थेचे खाजगीकरण. काही राष्ट्रव्यापी खाजगीकरणाचे प्रयत्न तुलनेने सौम्य होते तर काही नाट्यमय होते. सर्वात उल्लेखनीय उदाहरण म्हणजे सोव्हिएत ब्लॉकच्या पूर्वीच्या उपग्रह राष्ट्राचा समावेश आहे. USSRच्या पतनानंतर आणि माओनंतरच्या चीनी सरकारच्या आधुनिकीकरण आवश्यक सुधारणा. खाजगीकरण प्रक्रियेमध्ये विविध प्रकारच्या सुधारणांचा समावेश होतो. त्या सर्व पूर्णपणे आर्थिक नाहीत. एंटरप्राइझेस नियंत्रणमुक्त करणे आवश्यक आहे आणि सूक्ष्म आर्थिक विचारांवर आधारित किमतींना परवानगी देणे आवश्यक आहे. शुल्क आणि आयात निर्यात अडथळे दूर करणे.